गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमहा. आज रविवार. आज आरामात बसा किंवा योगा मॅटवर आडवं होऊन आजचं ध्यान करा. हात पाय सैल सोडा. हाताची ध्यान मुद्रा करा. डोळे अलगद मिटा. मन शांत करा. काल मला लांबून एक गाणं ऐकू येत होतं. एक दिन बीत जाएगा माटी के मोल, एक दिन बीत जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल. ला 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 ला. राज कपूरजींचं हे अजरामर गीत ऐकलं आणि तेच कानावर सकाळी सकाळीच पडलं. मग नकळत संपूर्ण दिवसभर मी हे गाणं गुणगुणत होते. खरंच उमललेलं प्रत्येक फूल हे कधीतरी कोमेजणारच, पण तरीही कोमेजण्याच्या भीतीने कुठलंही फूल कधी उमलायचं थांबतं का? नाही ना. मग कधीतरी मृत्यू येणार हे माहीत आहे म्हणून आपण जगणं थांबवतो का? ते योग्य आहे का? नाही. परवा माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याला बरं नव्हतं आणि रविवार होता. नेहमीचे डॉक्टरही नव्हते म्हणून आम्ही त्यांना घेऊन एका हॉस्पिटलमध्ये गेलो. तिकडे प्रचंड धावपळ चालू होती. एक पिशीतल्या तरुणीने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिचे आई वडील तिला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. तिची आई बाहेर बसून मूक आक्रोश करत होती. डोळे बांधून ठेवलेले तिचे वडील बघवत नव्हते. तो तिच्या स्वप्नांचा राजकुमार प्रेमवीर या मुलीचा फोन ब्लॉक करून मस्तपैकी एका पब मध्ये दुसऱ्या मुलीबरोबर मजा मारत होता. गंमत आहे ना, जिने स्वतःच्या रक्तामांसावर पोसून 9 महिने पोटात हा जीव वाढवला, जिला जन्म दिला, त्या जन्मदेपेक्षा त्या मुलीला हा तिचा हा यार जवळचा वाटावा. 4 दिवस त्याने हॉटेलमध्ये काय नेलं, बाईकवरून फिरवलं, सगळी त्याची वचनं तिला खरी वाटू लागली आणि जन्मदाते आई वडील परके वाटू लागले. निरांजनासारखी दिवस रात्र तिच्यासाठी जळणारी तिची आई आणि संसाराचा गाडा ओढून तिचे लाड कोड कौतुक करणारे, तिला मोठं करणारे, वेळ प्रसंगी घरावर आलेलं संकट स्वतःवर झेलून तिला झळही न लागू देता मेरू पर्वताप्रमाणे उभं राहणारा तिचा बाप तिला इतका परका झाला की त्यांच्याकरता तिने जराही विचार केला नाही. त्या कोण कुठल्या परक्या मुलाकरता जीव देण्याचा प्रयत्न केला. इतकं मोठं पाऊल टाकताना तिला क्षणभरही असं वाटलं नाही की आपल्यावर प्रचंड प्रेम करणारे आपले आई वडील, आपले भाऊ बहिणी यांना किती तेवढा त्रास होईल या कृतीचा. मुलांनो, तुमच्याबद्दल तुमच्या प्रत्येकाच्याच आई वडिलांना काहीतरी सुरेख स्वप्न पाहिलेली असतात. म्हणजे तुमच्या स्वतःबद्दल तुम्हालाही स्वप्न बघण्याचा अधिकार आहेच. मी नाही कुठे म्हणते, पण त्या स्वप्नांचे मनोरे बांधताना त्यांच्या पायातील वीट ही प्रेमाच्या विश्वासाच्या आधारावर उभी आहे ना, इतकं तपासून पहा. म्हणजे झालं. या स्वप्नांची माळ ओताना त्यातला प्रत्येक मोती हा निदान खरा आहे का नाही हे तरी तपासून पहा. त्यातील सोनं हे खरेच भावन कशी आहे ना याचा तपास करा. नाहीतर तुमच्या स्वप्नातील नायक किंवा स्वप्नातील सुंदरी तुमच्या स्वप्नांना चाड लावून तुमचे इंद्रधनुष्य रंग तुमच्याच पदरात बांधून तुम्हाला उद्ध्वस्त करायला बेगुमानपणे मागे पुढे बघणार नाहीत आणि हे सगळं करून ते निवांत राहतील. कसं आहे ना, आपलं जीवन, यौवन, सौंदर्य हे विजेच्या क्षणिक लखलकाटाप्रमाणे आहे. जसे पक्षी देखील पानगळ लागलेल्या झाडावर घरटी बांधत नाहीत, तशीच ही स्वैराचाराने पिसाटलेली मवाली मुलं फक्त तुमच्या तारुण्याचा उपभोग घेऊन नंतर हात झटकून मोकळी होतील
मग त्या गुंड मवाली मुलांना आपलं सर्वस्व मानणाऱ्या या मुलीच्या आणि पर्यायाने त्यांच्या पालकांच्या आयुष्यात हे असे प्रसंग घडतात. खरं तर यात गुन्हा कोणाचा आहे बरं? त्या कोपऱ्यावर उभ्या असलेल्या छपरी टपोरी गावगुंडांचा, की घरातील सदस्यांसाठी राब राब राबणाऱ्या आई वडिलांचा, की ज्यांच्या आपल्या रक्तावर आपल्या संस्कारावर इतका विश्वास असतो की या नोकरी धंद्यामुळे ते आपल्या बाळांना हवा तसा वेळ देऊ शकत नाहीत. जेव्हा दोघं नोकरीला बाहेर पडतात तेव्हा ते मनात असूनही त्यांच्याबरोबर राहू शकत नाहीत. मुलांनो, पालकांचं तुमच्यावर प्रेम नाही, ते स्वतःतच बिझी असतात असं मुळीच नाही. हे जे कष्ट करतायत ते तुम्हाला चांगलं शिक्षण मिळावं, उत्तम उत्तम जगण्याची साधनं मिळावी, ऐशो आराम मिळावा म्हणून हे तुम्ही सुद्धा लक्षात घ्या. आणि पालकांनो, वाढत्या वयात मुलांमध्ये हार्मोन्स बदलत असतात. त्यांच्याबरोबर त्याच्या आजूबाजूला प्रचंड स्पर्धा चालू असते, ज्या सामोरे जाताना त्यांना अशा एका मित्राची अगर मैत्रिणीची गरज असते. आई वडिलांकरीच खरं तर त्यांचा जवळचा मित्र कोणी असूच शकत नाही. अर्थातच टाळी कधीच एका हाताने वाजत नाही. थोडं तुम्ही पुढे या, थोडं मुलांना एक पाऊल पुढे टाकायला लावा. जसा चांदीला लागलेला मळ हा प्रत्येक वेळी काही सोनाराकडे जाऊनच काढायची आवश्यकता नसते, आपणही तो घरी काढू शकतो. तसंच विचारांची ही जळमट दूर करण्यासाठी एकमेकातल्या संवादाची गरज आहे. त्याकरता दिवसातून एकदा तरी आपण टीव्ही मोबाईल पूर्णपणे बंद करून टाका. एकत्र जेवायला बसा. सर्वांबरोबर गप्पा मारता मारता 2 घास जास्त जातील आणि अन्न अंगाला लागेल, तब्येती सुधारतील. झालंच तर संपूर्ण दिवसात घडलेल्या घटनांचा आढावा घ्या. मुलांशी बोला. तुमच्याही प्रश्नांवर कधी कधी मुलांकडून पटकन उत्तरं मिळून जातील. त्यांनाही मोकळं होता येईल आपल्याकडे. आणि हो बघा, आणखीन एक गोष्टही करता आली तर प्रायव्हसीच्या नावाखाली वेगवेगळ्या केलेल्या बेडरूम्सना फाटा द्या. घ्या कुशीत आपल्या बाळांना, त्यांच्याजवळ एक दिवस तरी झोपा. आठवड्यातनं सॅटर्डे संडे त्यांना द्या. तुम्ही मुलांना एकदा मायेच्या उबदार गोधडीत घेऊन तर बघा. बाहेरच्या या स्वप्नवीरांची किंवा बाहेरच्या राजकन्यांची गरजच पडणार नाही त्यांना. बाहेरच्या या जगात उंच उंच इमारती आहेत, स्वच्छ सुंदर नीटनेटके रस्ते आहेत, पण त्या उंच इमारतीत राहणारी माणसं मात्र खुजीच आहेत. रस्त्यांचं ही तसंच. ते कितीही स्वच्छ सुंदर असले तरी त्यावरची माणसं तशी नाहीत ना. तुमच्या भल्याचा विचार करणारी, तुमच्याकरता कायम झटणारी, तुमच्यावर नेहमी प्रेम करणारी माणसं ही तुम्हाला तुमच्या उबदार घरकुलातच मिळतील. काँक्रीटच्या या जगात सो कॉल्ड सोफिस्टिकेटेड आणि वेल एज्युकेटेड माणूस हा आचार विचारांनी अत्यंत खुजा झालाय. हे जर तुम्हाला वेळीत लक्षात आलं तर मग यौवनाच्या विजेने बर्बाद व्हावं लागणार नाही. मी एक सांगते ते ध्यानात ठेवा. ये बिजली राख कर जाएगी, तेरी प्यार की दुनिया न फिर तू जी सकेगा और न तुझे मौत आएगी. कायम स्वतः आपल्या घरातल्यांचा विचार करा. आपण कुठलीही गोष्ट करताना आपल्या आई वडिलांनी आपल्यावर दिलेले संस्कार आठवा. त्यांना वाईट वाटेल, त्यांना राग येईल, ते आपल्यावर चिडतील, अशी कुठलीही गोष्ट तुमच्या हातून होऊ देऊ नका. आणि पालकांनी मुलांशी करता येईल तेवढा संवाद करा. टाळी कधीच एका हाताने वाजत नाही. कुठे आपणही कमी पडतो, कुठे मुलंही कमी पडतात. ही दरी भरून काढा. एका पिढीने दुसऱ्या पिढीला समजावून घेणं हेच सगळ्यात चांगलं आणि निरुपयोगी शस्त्र आहे. ते वापरा. आपल्या पुढच्या पिढीला भव्य दिव्य असे संस्कार द्या. आपल्या स्वतःची ऊब द्या. त्यांच्यावर मनापासून निरपेक्ष प्रेम करा. मग तेही तुम्हाला तेवढाच प्रेमाचा प्रतिसाद देतात की नाही बघा. आता 2 मिनिटं शांत राहा.
आता परत रोजच्या कामासाठी मनाला जागं करा. आडवे झाले असाल तर सावकाश उठून बसा, डोळे उघडा. आजचं ध्यान आता संपवायचंय. प्रार्थना म्हणूया. नाहम करता हरि करता, हरि करता हि केवलम. ओम शांती शांती शांती.